मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये 9 चॅप्टर आहे. त्यापैकी पहिला चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. मेजरमेंट असा पहिला चॅप्टर आहे. गेल्या वर्षी आपण 10वी मध्ये अँगलची डेफिनेशन अभ्यासली. अँगल म्हणजे दोन रेचा संच, संयोग संच, आणि अँगलचे माप 0 ते 180 च्या दरम्यान असते. म्हणजे 0 डिग्री ते 180 डिग्री यांच्या दरम्यानचे असते असा अभ्यास केलेला आहे. पण ह्या डेफिनेशन मुळे आपल्याला मोठ्या मापाचे किंवा लहान मापाचे कोण काही माहित करता येत नाही. म्हणून आपण यावर्षी अँगलची डेफिनेशन बदलणार आहोत. तर इथं ह्या डेफिनेशन मध्ये दोन रेचाच संयोग संच आहे अँगल म्हणजे. तर आपण फर्स्ट वी अंडरस्टँड डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल consider this is a ray OA. Consider this ray OA. Point O is its origin point of the ray. Rotate this ray OA about O. Rotate ray OA about O till it takes the position. Takes the position. या असं आपण रोटेट करायचं. ओएला हे आपण धरलं समजा इथं ओ इथं फिक्स करायचा आणि हा रे काय करायचा असा रोटेट फिरवायचा. till it takes the position ray OB as shown in figure. Then angle, directed angle AOB is formed. Directed angle AOB is formed. तर डायरेक्टेड अँगल का म्हणायचं? दोन रेचाच मिळून हा कोण होतो, अँगल बनतो. पण डायरेक्टेड का म्हणतो? तर आपण एका रेला रोटेट करून एका दिशेनं. आता ही जी दिशा कोणती आहे, ही अशी दिशा म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. घड्याळाचे काटे फिरण्याची विरुद्ध दिशा आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग असं ह्या रेला आपल्याला रोटेट करता येतं, ही अशी कल्पना करायची. मग इथं रे ओबी हा झाला दुसरा रे, हा इनिशियल रे, आणि हा नंतर इट टेक्स पोझिशन रे ओबी. तर असे ह्या दोन रेच्या ह्या टुगेदर, टू रे टुगेदर आर कॉल्ड इज कॉल्ड अँगल, डायरेक्टेड अँगल. तर याची डेफिनेशन, डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन आपल्याला अशी करता येते. डेफिनेशन. तर ही दोन रेची काय आहे, ऑर्डर्ड पेअर तयार. ऑर्डर्ड पेअर म्हणजे पहिल्यांदा जो रे आहे त्याला इनिशियल रे असणार, आणि त्यालाच काय केलेलं आहे, असं रोटेट केलेलं आहे. हा दुसरा रे भेटतो. काही अमाऊंट मधून रोटेशन केल्यानंतर हा इथं दुसरी पोझिशन हा रे घेतो. म्हणून याला डायरेक्टेड असं ऑर्डर्ड पेअर. द ऑर्डर्ड पेअर, ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज, रे OA and ray OB together with rotation of ray OA
to the position ray OB is called directed angle. Angle AOB. The ordered pair of rays, म्हणजे ही दोन किरणांचे ऑर्डर म्हणजे प्रथम क्रमांक. एका किरणाचा हे सुरुवातीला घेतलेला जो किरण आहे त्याचा प्रथम क्रमांक आणि काही रोटेशन नंतर ही दुसरा रे अशी पोझिशन घेतो, ह्याचा दुसरा क्रमांक. तर ह्या दोन किरणांचा जो संयोग आहे टुगेदर एकत्रित मिळून ह्या आकृतीला काय म्हणायचं, डायरेक्टेड अँगल. मग हे रोटेट करावं लागतं एकाच दिशेनं किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणून याला डायरेक्टेड अँगल असं म्हणतात. इन दिस अँगल हे रे OA इज कॉल्ड in angle AOB, ray OA is called initial arm and ray OB is called terminal arm. Terminal arm. And point O, about which we rotate the initial ray, point O is called vertex of the angle. Vertex of the angle. असं हे डायरेक्टेड अँगल याची डेफिनेशन. द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज. ऑर्डर्ड पेअर म्हणजे हे एका रेला रोटेट करून दुसरा रे भेटतो आपल्याला, तर ह्या दोन रेला ऑर्डर्ड पेअर म्हणायचं. ऑर्डर का, तर एक रे प्रथम आपण घेतो, त्याचं क्रम प्रथम आहे आणि नंतरची पोझिशन रे ओबी, म्हणून रे ओबी हे दुसरा रे. तर ही दोन रेची जी ऑर्डर पेअर आहे तिलाच काय म्हणतात, अँगल, डायरेक्टेड अँगल असं म्हणतात. तर ह्या अँगल मध्ये सुरुवातीचा जो रे आपण रोटेट करतो त्याला काय म्हणतात, इनिशियल आर्म, आणि नंतरची पोझिशन जी असते रेची, रे ओबी इज कॉल्ड टर्मिनल आर्म. आणि हा पॉइंट, ह्या पॉइंटला काय म्हणायचं, व्हर्टेक्स ऑफ द अँगल. व्हर्टेक्स ऑफ द अँगल. Suppose this is अँगल PO. आता अँगलचं नाव असं दर्शवतात, हे अँगल साठी असं चिन्ह काढतात, हे साइन अँगल साठी. आणि मग इनिशियल रे वरील कोणत्याही एका बिंदूचं, म्हणजे ओरिजिन पॉइंट सोडून एका बिंदूचं नाव प्रथम, त्याच्यानंतर व्हर्टेक्स पॉइंटचं द्वितीय क्रमांकाला नाव, आणि तृतीय क्रमांकाला हे टर्मिनल आर्मवरच्या एका पॉइंटचं नाव,
अशा रीतीनं ह्या अँगलचं नाव लिहायचं. तर अँगल जर अशी आकृती दिली तर आपल्याला अँगल असा लिहिता येतो. समजा अशी आकृती दिली and ray MP is rotated in which direction? ही कोणती दिशा आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणती आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल. मग आता ह्या रेचं नाव काय होईल? एम. तर इथं इनिशियल रे कोणता आहे? इनिशियल आर्म. ज्याला रोटेट करतो हे कशावरून कळतं? ह्या बाण चिन्हावरून. जिथून बाण निघाला आहे तो म्हणजे इनिशियल रे. हे इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म. आणि हा टर्मिनल आर्म. जिथं बाण संपतो, ज्या रेवर बाण आलेला आहे तर तो टर्मिनल आर्म. मग ह्या अँगलचं नाव काय होईल? अँगल इनिशियल आर्मवरच्या एका बिंदूचं नाव पी. त्याच्यानंतर हे व्हर्टेक्सचं नाव एम आणि टर्मिनल आर्मचं नाव अँगल PMM. समजा असा जर अँगल दिला आणि हा ST हा इनिशियल आर्म, हे ओरिजिन पॉइंट S, आणि असा जर हा रोटेट केला असा, मग ही दिशा कोणती आहे? ही कसली दिशा आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन. कोणती आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन. मग ह्या अँगलचं नाव काय होईल? हे अँगलचं साइन, हे अँगल. मग इनिशियल आर्मवरच्या इनिशियल आर्म ST, रे ST, आणि टर्मिनल आर्म कोणता आहे? रे ST सॉरी SR. हे टर्मिनल आर्म कोणता आहे? SR. इनिशियल आर्म ST, टर्मिनल आर्म SR. मग इनिशियल आर्मवरच्या एका बिंदूचं नाव T, त्याच्यानंतर हे व्हर्टेक्स पॉइंट S, आणि टर्मिनल आर्मवरच्या एका बिंदूचं नाव. अशा रीतीनं अँगल TSR असं हे अँगलचं नाव. जर असं अँगलचं नाव दिलं तर त्याच्यावरून आपल्याला त्याच्या इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म आणि व्हर्टेक्स ऑफ द अँगल आपल्याला माहित करता येतं. आता पहा इथं अँगल TSR, तर मधला अक्षर म्हणजे काय? व्हर्टेक्स ऑफ द अँगल. आणि पहा रे ST हे मधलं अक्षर आणि पहिलं अक्षर. रे ST इज इनिशियल आर्म इकडं, आणि रे SR हे मधलं अक्षर आणि तिसरं अक्षर. ह्या दोन बिंदूतून जाणारा रे म्हणजे SR. SR काय आहे? टर्मिनल, टर्मिनल आर्म. आता ह्या नावावरून व्हर्टेक्स कोणता आहे? व्हर्टेक्स पॉइंट O. इनिशियल आर्म कोणता आहे सांगा? OP. ही मधला अक्षर आणि पहिला अक्षर OP, ही OP इनिशियल आर्म. आणि टर्मिनल आर्म कोणता आहे? OQ. हे मधला अक्षर आणि तिसरा अक्षर OQ. अशा रीतीनं अँगलचं नाव आपल्याला माहित असेल तर त्याच्यावरून व्हर्टेक्स, इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म आपल्याला माहित करता येतं. तर ह्या डेफिनेशन वरून आपल्याला दिलेल्या मापाचे अँगल काढता येतात. डायरेक्टेड अँगल आपल्याला काढता येतात. Draw
the angle SOT of measure 210 डिग्री 210 डिग्री. मग आता असा आपल्याला अँगल काढायचा आहे. तर प्रथम काय करावं लागेल आपल्याला, वर्टेक्स कोणता आहे, वर्टेक्स ऑफ द अँगल, वर्टेक्स इज पॉइंट ओ मधला अक्षर. इनिशियल आर्म कोणता आहे सांगा, ओएस, रे ओएस, रे ओएस. आणि टर्मिनल आर्म कोणता आहे, रे ओटी. मग ह्या 210 अंशाचा डिग्रीचा आपल्याला अँगल काढायचा आहे. मग किंवा 210 अंशाचा. तर मग प्रथम काय करावं लागेल, हे व्हर्टेक्स पॉइंट ओ घ्या आणि इनिशियल आर्म ओएस करा, ओएस. त्याच्यानंतर हे कोन मापक, इथं जर आपण कोन मापक धरलं तर हे कोन मापक असं आहे. तर हे कोन मापक असं जर धरलं तर इथं किती एक संख्या 180. 180 म्हणजे असं रोटेशन, हे +210 आहे म्हणजे काय, असं रोटेट करायचं. आणि ह्याच्या हितपर्यंत 180 होता, 180 आणखीन पुन्हा किती 30, इथून पुढं 30 डिग्री असं. तर हा अँगल काय होईल, असा झाला का. ही 210 डिग्री. आणि मग इथं हे 180 अधिक 30 म्हणजे 210. तर ही इथून पुढे 30 डिग्री. तर इथं आपण थांबलो. मग ही कोणता झाला, ही रे ओटी. हा कोणता, ओटी. मग हा अँगल काय झाला, एसओटी. मेजर ऑफ अँगल SOT इज इक्वल टू 210 डिग्री. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, हे प्लस आहे ह्याचं माप, म्हणजे ह्या इनिशियल रेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न असं रोटेट करायला पाहिजे. 210 तिथं आपण थांबतो आणि मग त्या ठिकाणी हा टर्मिनल आहे. समजा दुसरा एक अँगल आपल्याला काढायचा आहे. Draw the angle AOB. Angle AOB of measure -60 डिग्री. आता इथं अँगल ऋण मापाचा कोन आहे. मग इथं व्हर्टेक्स कोणता आहे, व्हर्टेक्स O. इनिशियल आर्म कोणता आहे, OA, रे OA, रे OA. टर्मिनल आर्म रे OB. आणि मग आता काय करायचं, व्हर्टेक्स हा O पॉइंट आपण काढू आणि हा रे OA, हा इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म आपण काढू. आता कसं आहे, हे ह्या अँगलचं माप कसं आहे, निगेटिव्ह. मग
रोटेशन करायचं, परंतु कसं, हे इनिशियल रे मस्ट बी रोटेट इन क्लॉकवाईज डायरेक्शन. इकडं असं हे क्लॉकवाईज डायरेक्शन. इथं 60 आलं की मग इथून असं आपल्याला हा टर्मिनल आहे बी ओ बी. तर हे -60 डिग्री असा अँगल. That is, if rotation of initial ray is in anti-clockwise direction, then measure of angles considered as positive. If rotation of initial ray is in clockwise direction, then measure of angle is considered as negative. Anti-clockwise direction rotation असेल तर पॉझिटिव्ह अँगल, आणि क्लॉकवाईज डायरेक्शन ह्या इनिशियल रेचं रोटेशन असेल तर निगेटिव्ह अँगल असतात. यानंतर टाइप्स ऑफ अँगल आपण पुढच्या तासाला घेऊ.